आप सभी साधक साधिका को मेरा प्रणाम। गुरु और माँ को मेरा नमन। आचार्य जी को मेरा प्रणाम। मैं हसमुख वाघेला महर्षि अरविंद फाउंडेशन की ओर से आप सभी का स्वागत करता हूं। आज हम सभी एक अच्छे उद्देश्य से यहाँ उपस्थित हुए हैं, जिनका नाम है तत्वबोध। तत्वबोध यानी स्वयं का विकास। तो कैसे? व्याख्यान और चर्चा के माध्यम से स्वयं के ज्ञान के महत्व का प्रसार करना। इसके लिए हमने वेद हरिपाठ को चुना है। और आज का जो सत्र लेने वाले हैं, आचार्य जी का नाम है श्रीमती भाग्यश्री वीर से मैं विनती करूंगा कि प्रार्थना के साथ आकर आपका स्वागत है और प्रार्थना के साथ आप इस सत्र को शुरू करें। धन्यवाद। हरिओम। हम प्रार्थना से इस कार्य की शुरुआत करेंगे। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति 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 है। सर्वांना आजच्या सत्रामध्ये सर्वांचं स्वागत। हरिओम। आपण मागच्या सत्रामध्ये जो 5वा अभंग बघितला होता, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म, हाच होता ना अभंग। अभंग होता योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म भावे विन देव न कळे निसंदेह गुरु विन अनुभव कैसा कळे तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त गुंजे विन हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरुणोपाय। तर याच्यातलं आपण जे पहिलं चरण आहे, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म, या चरणाचं आपण निरूपण मागच्या सत्रामध्ये केलेलं आहे। आणि आज जे आपण पाहणार आहोत ते भावे विन देव न कळे निसंदेह गुरु विन अनुभव कैसा कळे। पण त्याआधी आपलं पुस्तकामधून जे अनिमा गरिमा महिमा लघिमा प्राप्ती प्राकाम्य ईशित्व वशित्व या सिद्ध्यांच्या संदर्भात आपण चर्चा केली होती। पण तरी सुद्धा आपल्यामध्ये ह्या सिद्धी प्राप्त झाल्यानंतर जो दंभ निर्माण होतो, आणि हा दंभ म्हणजे काय, तर एक प्रकारचा अहंकार आहे। आणि मग दंभातून जेव्हा व्यक्ती समोर सिद्धी प्राप्त करत जातो त्यावेळेस त्याला मिळालेल्या ज्या उपाध्या असतात त्या सगळ्या व्यर्थ असतात, असं इथं संत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगत आहेत। मग योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म, मग हे करत असताना जे प्रत्यक्ष ज्ञान परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान या ज्ञानाची इथे प्रचिती आपल्याला पाहायला मिळते। प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे काय, तर मी स्वतः पाहतो, मला ते समज देते। आणि परोक्ष ज्ञान मन आणि बुद्धीद्वारे अनुभव देते। अपरोक्ष ज्ञान मी आहे याची जाण होते। जेव्हा जाण होते त्यावेळेस मन आणि इंद्रिया समाप्त होतात, कुंठित होतात। मग प्रत्यक्ष ज्ञानामध्ये मी स्वतः पाहतो म्हणजे कोण पाहतं, हा प्रश्न निर्माण झाला पाहिजे। मी स्वतः पाहतो, मला ते समज देते। काय समज देते, तर ज्ञान। कशाचं ज्ञान, आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान। आणि स्वस्वरूपाला पाहणारा मी असतो परोक्ष ज्ञानामध्ये। पण हा जो बोध आहे इथे पूर्ण होत नाही, अर्धवट बोध होतो, इथे अर्धा बोध होतो। इथे मीची उपाधी, कारण पाहणारा मी आहे अजून इथे परोक्ष ज्ञानामध्ये, पण प्रत्यक्ष ज्ञानामध्ये। पण जर परोक्ष ज्ञान घेतलं
तर परोक्ष ज्ञानात काय आहे, मन आणि तुमच्या इंद्रिया बुद्धीद्वारे आपल्याला त्या ज्ञानाची माहिती मिळते, अनुभव मिळतो. मग तो अनुभव कसा, वेद उपनिषद जे सांगत आहेत ते आपल्या मनाला आणि बुद्धीला पटत जातं आणि आपण त्या पद्धतीने अनुभव करत जातो. म्हणून इथे आपल्याला परोक्ष ज्ञानाची प्राप्ती होते. पण परोक्ष ज्ञान ही मर्यादित आहे, प्रत्यक्ष ज्ञान ही मर्यादित आहे. आणि ज्यावेळेस साधक हळूहळू साधनेच्या पथावर प्रगती करत राहतो, त्याची साधना सातत्याने चालत राहते, त्यावेळेस त्याला अपरोक्ष ज्ञानाची प्राप्ती होते. मग अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय? अपरोक्ष ज्ञान हे मी आहे याची जाण होते. ही जाण कोणाला होते? तर आत्मस्वरूपाला होते. कारण इथे इंद्रिया, मन, बुद्धी या सर्व त्या आत्मस्वरूपामध्ये विलीन होत असतात आणि आत्मस्वरूपाला मी आहे याची जाण जेव्हा होते त्यावेळेस इंद्रिया समाप्त होतात, कुंठित होतात. ज्ञान घेणाराही मीच आहे आणि पाहणाराही मीच आहे, नवे नवे तर मीच आत्मस्वरूप आहे याची अनुभूती अपरोक्ष ज्ञानामध्ये होते. म्हणून ज्ञानाच्या ज्यावेळेस व्यक्ती साधक साधना करत असताना हळूहळू ह्या स्टेप्स आहेत, तुमची प्रगती कुठपर्यंत आहे याचं प्रमाण हे आपल्याला प्रत्यक्ष, परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञान देत असते. मग आपण प्रत्यक्ष ज्ञानामध्ये की परोक्ष ज्ञानामध्ये की अपरोक्ष ज्ञानामध्ये कुठेपर्यंत आपल्याला पोहोचायचंय, आपला उद्दिष्ट काय आहे, आपलं ध्येय काय आहे, इथं हे सांगण्यासाठी ते पहिल्या चरणामध्ये सांगत आहेत की योग याग विधी येणे नोवे सिद्धी. एक्सक्यूज मी. आय एम सो सॉरी. तर या योगामध्ये, विधीमध्ये, सिद्धीमध्ये मीपणाची जाणीव असते. आपण प्रत्यक्ष आणि परोक्ष ज्ञानामध्ये स्थायी असतो. पण ज्या वेळेस साधक भावाद्वारे सामोर जात असतो त्यावेळेस त्याला अपरोक्षाच्या ज्ञान होत जातं. कारण देव पाहावयाशी गेलो, देवचे होऊने ठेलो, हा बोध त्याला तिथे होतो. अपरोक्ष ज्ञानाची अनुभूती आहे ही. मग त्यावेळेस तिथं ना मन आहे, ना इंद्रिय आहेत, ना बुद्धी आहे. ज्या ज्या साधनांनी आपल्याला ज्ञान होतं ते साधने सर्व खुंटीत होतात. म्हणून ज्यावेळेस भक्त भक्ती करत असताना तो हृदयातून भक्ती करत असतो. कारण ज्ञान हे जिथं हृदय आहे तिथं ज्ञान नाही, जिथं ज्ञान आहे तिथं हृदय नाही. आपण पाहत असताल जेवढे वेदांतिक लोक आहेत त्या लोकांना ही टीका नाहीये, ही सत्यता आहे की वेदांतिक जे आहेत त्यांना हृदयामध्ये काय चाललंय किंवा हृदयातून त्यांचा प्रवास नसतो, तर त्यांचा प्रवास हा बुद्धीतून असतो. काही लोक बघितली तर त्यांचा प्रवास हा मनाद्वारे असतो आणि काहींचा प्रवास हृदयाद्वारे असतो. आतापर्यंत आपण इतिहासात बघितलं असेल, पुराणामध्ये बघितलं असेल, तर जितके काही संत होऊन गेलेले आहेत, जितके काही महात्मे होऊन गेलेले आहेत, जे भक्त होऊन गेलेले आहेत, त्यांची आर्तता ही हृदयातून प्रगट होते ना की मनातून. तर त्यांची आर्तता ही हृदयातून प्रगट होते. आणि ज्यावेळेस हृदयातून प्रगट होते, कारण भगवंत हा फक्त हृदयामध्येच राहू शकतो. आज भगवंताने स्वतःसाठी वैकुंठ बांधलेला आहे, पण भगवंत कधी वैकुंठात राहत नाही. शेषशयन क्षीरसागरामध्ये भगवंताने त्याच्यासाठी शयन तयार केलेला आहे, पण तरीही भगवंत तिथे नसतो. भगवंत कुठे असतो तर माणसाच्या हृदयामध्ये. एक भजन आहे,
हृदयबंदिकाने केला, हृदयबंदिकाना केला त्यात विठ्ठल कोंडीला. तर भगवंताची जागा ही हृदयामध्ये असते. मग त्या हृदयाला शांत करण्यासाठी, शुद्ध करण्यासाठी हे नामस्मरणाची जोड आहे. मग ती नामस्मरणाची जोड पुढच्या चरणामध्ये काय सांगतात की भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे. भावाशिवाय परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही. जर भाव नसेल, तुम्हाला पूर्णपणे ज्ञान आहे, संपूर्ण उपनिषद पाठ आहेत, संपूर्ण वेदांत पाठ आहे, संपूर्ण रामायण पाठ आहे, भगवद्गीता पाठ आहे, शास्त्र पुराण सगळं काही पाठ आहे, पण तुम्हाला अनुभव नाही. आणि अनुभव हा हृदयातून येत असतो. मग जिथे अनुभव नाही तिथे ज्ञान हे कोरडं आहे. आणि हा अनुभव कोणा थ्रू येते तर सद्गुरूंच्या कृपेनं. त्यामुळे कितीही पुस्तकं वाचली, कितीही पुराण वाचली, कितीही शास्त्र वाचले, तरी सुद्धा अनुभवाची जी अनुभूती आहे ती फक्त सद्गुरूंच्या कृपेनच प्राप्त होते. इथं हेच ज्ञानेश्वरांना सांगायचं आहे. कारण ज्या वेळेस तुम्ही तप करता, तप करत असताना तपाचं तपोद्वंद्व सहनम. तप म्हणजे काय हो? आपण साध्या व्यवहारिक भाषेमध्ये तप जरी विचारलं तरी प्रत्येक स्त्री ही तपाच्या माध्यमातून जात असते. प्रत्येक जण. सहनशीलता हा तपाचा गुण आहे. मान अपमान सहन करणे हा तपाचा गुण आहे. सुखदुःखांना सामोरं जाणे हाही एक तपाचा भाग आहे. प्रत्येक व्यक्ती या तपातून संसारामध्ये जात असतो. पण हे जर तप त्यांनी आपल्या साधनेसाठी परिणित केलं, साधनेसाठी जर मिळवलं, तर कदाचित परमात्म्याची प्राप्ती संसारापेक्षा लवकर होऊन जाईल. पण आपल्याला गोडी असते ती संसाराची, व्यावहारिक जगताची गोडी असते प्रत्येकाला. कारण आपलं मन हे त्या त्या ठिकाणी धावत असतं. आणि जिथे मन धावतं तिथेच आपण मनाच्या बरोबर, मनाच्या पाठीमागे धावत असतो. मन जे म्हणेल त्या पद्धतीने आपले व्यवहार संसाराशी, या जगताशी सुरू असतात. मनाला पटलं तर केलं, मनाला नाही पटलं तर नाही केलं. साधनेचा विषय सुद्धा जर घेतला तर प्रश्न आपलेच असतात, उत्तरही आपलीच असतात. जर आपल्याला गुरुनं सांगितलं किंवा एखाद्या संतांनी सांगितलं की बाबा रे, तू रोजची 1 माळ करत जा, म्हणजे तुला थोडंसं मन शांत होईल. किंवा तुला झोप येत नाही तर रात्री ओमचा जप कर, म्हणजे तुला झोप येईल. पण आपलं मन काय म्हणतं? आपलं मन शिकवतं आपल्याला साधना कशी करायची ती. 1 माळ कधी करू तर कधी करू शकतो. जेवण झालं की करेल, बाहेरून फिरून आले की करेल, थोडं मीटिंग झाली की करेल, एवढी सिरियल संपली की करेल, कोणीतरी येईल जर थांबवून घेते, कोणी नसेल घरात तेव्हा करेल. असं करता करता ती माळेचा वेळ कधी येतच नाही. आणि आला तर लक्ष विचलित होत असतं. कारण जरी माळ करत असेल तरी मन मात्र धावत असतं. अशा वेळेस मन आपल्याला सहयोग करत नाही. आता एक गुरुजींचा 10 दिवसाचा जो प्रोग्राम झाला त्याच्यात त्यांनी एका व्यक्तीने खूप छान साधकाने प्रश्न विचारला होता की या मनाला ताब्यात आणण्यासाठी फास्ट उपाय कोणता? मनाला कंट्रोल करण्यासाठी फास्ट उपाय कोणता? तर गुरुजींनी खूप सुंदर आणि सोप्या भाषेत उत्तर दिलं त्याचं, की त्यांनी सांगितलं की मनाला फास्ट उपाय एकच आहे, ते म्हणजे तुम्हाला दिलेली जी साधना आहे ती तुम्ही करत राहणे. याच्याशिवाय फास्ट उपाय कुठला नाही. मग ती गुरुक्रिया असो किंवा भूतशुद्धी क्रिया असो, कुठेतरी मनाला लावणं म्हणजे मनाला ताब्यात आणणं किंवा मनाला कंट्रोल करणं. मग कुठेतरी म्हणजे कुठे? फॉर एक्झाम्पल पहा, एखादा मुलगा जर प्रेमात पडला किंवा एखादी मुलगी जर प्रेमात पडली, तर त्या प्रेमात पडणाऱ्या मुलीला किंवा मुलाला त्या मुलाशिवाय किंवा त्या मुलीशिवाय त्यांचं जगत दुसरं काहीच नाही. त्यांच्या मनात सातत्याने तोच विचार असतो. मग त्यांना अवतीभोवती जगात काय चाललंय, घरात काय चाललंय, परिवारात काय चाललंय याची जाण सुद्धा नसते.
त्यांचा विचार एकनिष्ठपणे झालेला असतो. मग तोच हे जे प्रेम आहे, ही जी ओढ आहे, ही जी निष्ठा आहे, ती दोन प्रकारच्या भावना असतात. एक म्हणजे वासनेतून निर्माण झालेली आणि एक म्हणजे कर्मातून निर्माण झालेली, कर्तव्यातून निर्माण झालेली. या दोन प्रकारच्या ज्या आहेत, तर त्याच्यात आपण जे वासनेतून निर्माण झालेली असते त्याच्यात अपेक्षा, काम या गोष्टी बरोबर असतात. आणि ज्यावेळेस कर्तव्यातून निर्माण होते त्यावेळेस या गोष्टींना प्राधान्य नसतं, तर कर्तव्य महत्व असतं. जसं तुम्हाला एखादी गोष्ट प्राप्त करायची आहे जीवनामध्ये, मग ती जीवनामध्ये कोणाला डिग्री प्राप्त करायची आहे किंवा कोणाला गाडी घ्यायची आहे किंवा कोणाला घर बांधायचं आहे, तर तुमची ती एकनिष्ठता जी असते ती फक्त त्या गोष्टीला पूर्ण करण्यासाठी तुम्ही पूर्णपणे कार्यरत असता, निष्ठेसहित कार्यरत असता. मग ज्यावेळेस निष्ठा तिथं तयार होते, निश्चितता तयार होते, दृढता तयार होते, त्यावेळेस व्यक्तीच्या मनामध्ये बाकी दुसरं कुठलंही विचार नसतात. ती त्याची निष्ठा त्या कार्याशी जोडलेली असते. मग ते कार्य पूर्ण होईपर्यंत त्याला कितीही जरी अडथळे आले, किती जरी काही प्रॉब्लेम क्रिएट झाले, तरी सुद्धा तो आपली निष्ठा सोडत नाही. कारण त्याचं ध्येय ठरलेलं आहे, त्याचं उद्दिष्ट ठरलेलं होतं, त्याची निश्चितता ठरलेली होती. त्याच पद्धतीने, अगदी बरोबर तशाच पद्धतीने जर आपण आपल्या जीवनामध्ये एखादं ध्येय निश्चित केलं, तर ते पूर्ण करण्यासाठी जो प्रयत्न आहे, तो प्रयत्न आध्यात्मिक जगतामध्ये काय सांगतो, तर कोणाला भक्तीद्वारे, कोणाला कर्माद्वारे किंवा कोणाला ज्ञानाद्वारे परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे. पण या तिन्हीची सांगड घातल्याशिवाय परमात्मा प्राप्ती होत नाही. महाभारतातलं उदाहरण आहे नारद भक्तिसूत्र. जेव्हा व्यासजींनी महाभारत लिहिले, त्यांनी खूप उपनिषद किंवा वेद पुराण हे सगळं व्यास महर्षीजींनी लिहिलेलं आहे. आणि एवढं ज्ञान असताना सुद्धा त्यांचं हृदय अशांत होतं, मन अशांत होतं, त्यांना शांती मिळाली नाही. ज्ञान होतं, कर्म केलं होतं, त्यांनी ज्ञानही प्राप्त केलं होतं, पण अनुभूती नव्हती. मग ही अनुभूती त्यांना भक्तीद्वारे मिळाली. ज्यावेळेस त्यांनी भागवत लिहिलं त्यावेळेस त्यांना भक्तीची अनुभूती झाली, हृदयाची अनुभूती झाली आणि ते शांत झाले. असंच करत असताना आपण आपल्या परिवाराशी प्रेम करत असतो. आई, वडील, मुलगा, भाऊ, बहीण, पती, पत्नी, हे सर्व नाते जी निर्माण तयार केलेली आहेत आपण, हे ठराविक काळापर्यंत आपल्या बरोबर असतात. वेळ संपला की ती नाती हळूहळू सरकत सरकत पुढे आपल्याला प्रेरित करत असतात आपल्या कार्यासाठी. पण त्या नात्यांमध्ये आणि आपण जोडलेल्या नात्यामध्ये फरक हा असतो की आपण जर ते नातं निस्वार्थ भावनेनं जोडलं तर सतत सातत्याने ते नातं आपल्या बरोबर राहतं. पण अपेक्षांनी जोडलेलं असेल, वासनेनं जोडलेले असेल, कामनेने जोडलेले असेल, इच्छेने जोडलेले असेल, तर ते नात्यांचा वेदना, त्या नात्यांचे दुःख आपल्याला भोगावं लागतं. म्हणून कुठलंही नातं ज्यावेळेस आपण नातं निर्माण करतो त्यावेळेस त्यामधला जो भाव आहे तो निस्वार्थ भाव असला पाहिजे, कामना विरहित असला पाहिजे. तेव्हा आपल्याला सुख दुःखाची त्याचा जो परिणाम त्याच्यावर येतो, आपल्या मनावर जो परिणाम होतो तो परिणाम आपल्यावर होणार नाही. आणि जरी झाला तरी त्या परिणामाची आपल्याला कसलीही चिंता भासणार नाही. कारण आपला भाव हा एकाच ठिकाणी समर्पित होतो. आणि ज्या वेळेस समर्पित होतो त्यावेळेस तिथे ना सुख दुःखाची परिणामाची चिंता असते, ना कशाचीही चिंता असते. म्हणून हा जो भाव आहे तो भगवंताला फक्त, भगवंत परमात्मा हा फक्त भावाचा भुकेलेला असतो. आपण पाहिलं असेल संत जे असतात, खरे संत,
जे महात्मे जे असतात ना, त्यांना झोपडीतल्या एखादा शिष्य असेल किंवा साधक असेल तर त्याला त्याच्या घरी जायला आवडेल, ज्या ठिकाणी पैसा, बंगला, प्रतिष्ठा, मान, सन्मान या गोष्टी आहेत त्या ठिकाणी तो जाण्याचा शक्यतो टाळेल. आणि तो एखाद्या गरीब साधकाच्या घरी जाऊन तिथे जेवण करेल, कारण त्याच्या पाठीमागचा भाव खूप महत्वपूर्ण असतो. आणि जेव्हा पैसेवाल्याच्या घरी तो जायचा विचार करतो त्यावेळेस त्याच्या डोक्यात विचार असतो की माझ्या घरी संत येतात, माझ्या घरी महात्मे येतात, किंवा मी त्यांना जेवण घालतो, मी त्यांचा पुरेपूर सत्कार करतो, आदर करतो, ह्या गोष्टी दाखवण्यासाठी त्या व्यक्तींची तडफड असते. पण गरीबा घरी ज्यावेळेस साधक येतो, एका खऱ्या साधकाच्या घरी जातो, त्यावेळेस त्याच्याकडे काही नसलं तरी त्याचा भाव पूर्णपणे उत्स्फूर्त होत असतो त्या महात्म्याला जेवू घालण्यासाठी, महात्म्याचं स्वागत करण्यासाठी. त्यावेळेस त्याला दाखवण्यासारखं त्याच्याकडे काहीच नसतं, त्याचा फक्त भाव सहजपणे प्रगट होत असतो त्या परमात्म्याच्या प्रती, त्या संतांच्या प्रती. जिथं ज्याची श्रद्धा असेल त्या ठिकाणी त्याचा तो भाव प्रगट होतो. मग इथे फक्त भाव हाच महत्वपूर्ण आहे, कारण भावाशिवाय आत्मस्वरूपाची प्राप्ती होत नाही किंवा परमात्म्याची प्राप्ती होत नाही आणि होऊ शकतही नाही. आणि यासाठी भाव निर्माण करण्यासाठी नामस्मरणाची जोड संत ज्ञानेश्वर सांगत आहेत. ते सांगतात की भगवत प्राप्तीसाठी नामस्मरणाची जोड तितकीच आवश्यकता आहे, कारण या कलियुगामध्ये नामस्मरणाशिवाय तरणोपाय नाही. ज्यावेळेस कलियुग, सत्ययुग, द्वापरयुग, त्रेतायुग जे आपण युगांचा अभ्यास केला, त्याच्यामध्ये प्रत्येक युगामध्ये काही ना काहीतरी महत्ता होती. कुठल्या तरी युगामध्ये यज्ञाची महत्ता होती, कोणत्या युगामध्ये कर्माची महत्ता होती, कोणत्या युगामध्ये ज्ञानाची महत्ता होती. तसं कलियुगामध्ये नामस्मरणाशिवाय उद्धार नाही, जीवनाचा उद्धार नाही, तरुणोपाय नाही, हे अगोदर 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे. कारण कदाचित आजचा जो काळ आहे, आजची जी वेळ आहे, आजची जी स्थिती आहे, देश काळ परिस्थितीनुसार सगळं काही बदलतं. त्याप्रमाणे या कलियुगाच्या काळामध्ये विज्ञानाच्या प्रगतीमध्ये तुम्हाला अध्यात्म करण्यासाठी आज कुठेही जागा शिल्लक नाही. आज तुम्ही जर कुठे जायचं ठरवलं, हिमालयात जायचं ठरवलं, तर त्या ठिकाणी ती शांतता तुम्हाला मिळणार नाही. पर्यटन स्थळ निर्माण झालेली आहेत, ज्या ज्या ठिकाणी साधनेचं ठिकाण आहे. आता बऱ्याच ठिकाणी आम्हाला जाण्याचा योग आला. प्रत्येक जिथे जिथे दत्तप्रभू आहेत किंवा शक्तिपीठ जे आहेत त्या ठिकाणी जाण्याचा योग आला. पण कुठेही गेलो तरी माणसांची वर्दळ ही चालूच राहते. लोक तिथं आजूबाजूला सगळं काही धर्माचं शाळा निर्माण केलेली आहे. मग अशा ठिकाणी आपली साधना होईल कशी? तर साधना न होण्याचं हे कारण, त्यासाठी जे नामस्मरण आहे ते नामस्मरण तुम्ही घरी बसल्या कुठल्याही कार्य करत असताना, काहीही करत असताना तुम्ही नामस्मरण सहजपणे करू शकता. म्हणून नामस्मरण हे साधन या कलियुगासाठी दिलेलं आहे. यासाठी तुकाराम महाराज खूप सुंदरपणे सांगतात की भावे विन जाना नाही त्याची प्राप्ती, पुराणे बोलती ऐसी बाती. कारण भाव नसेल तर तुम्ही काहीही कुठलीही गोष्ट जाणून घेऊ शकत नाही. म्हणून भाव हा महत्वाचा असतो आणि भाव हा हृदयातून प्रगट होतो. भाव हा बुद्धीतून नाही किंवा मनातून नाही, भाव हा हृदयातून प्रगट होत असतो. ज्या वेळेस हृदय बोलतं त्यावेळेस समोरची व्यक्ती शांत बसते, कारण त्याचं हृदय ते ऐकतं. समोरच्या व्यक्तीचं हृदय जे बोललेलं आहे ते ऐकतं. पण जेव्हा मन बोलतं त्यावेळेस मन हे दुसरं मनाला सांगू शकत नाही. जेवढं हृदयाशी असलेलं भाषांतर आहे, हृदयाशी असलेला संवाद आहे, तो न बोलता समजून जातो. पण मन हे चंचल असल्यामुळे मनाची स्थिती त्या पद्धतीची, त्या दशेची नसते. म्हणून जीव हा अनादी कालापासून जन्म मृत्यूच्या चक्रव्यूहात अडकलेला असतो. हे आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. कारण वाचतही आलेलो आहोत, पाहती आलेलो आहोत. पण
याच्यातून बाहेर पडण्यासाठी आदि शंकराचार्यजी यांनी खूप सुंदर भजगोविंदांमध्ये श्लोक सांगितलेला आहे की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जठरी जैन पुनरपि जननी जठरे शयनम ये दुस्तारे बहु पाहि मुरारे कृपया कृपया पारी मुरारे. तर हा जो श्लोक सांगितलेला आहे की त्यांचं सांगण्याचं तात्पर्य हे आहे की हा मनुष्य देह जो आहे तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकलेला आहे आणि या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून त्याला उद्धार करायचा असेल तर आत्मस्वरूपाची प्राप्ती केल्याशिवाय त्याचा उद्धार नाही. आणि आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी आजच्या युगामध्ये नामस्मरणाशिवाय उपाय नाही. हा या श्लोकाचा अर्थ थोडक्यात सांगितलेला आहे. तप गुरुविना अनुभव कैसा कळे. ज्या वेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणजे त्याच्यावर भगवद्गीतेवर त्यांनी मराठी भाषेत टीका केली. त्यावेळेस त्यांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज त्यांना उद्देशून म्हणाले की ज्यावेळेस ही ज्ञानेश्वरी भगवद्गीतेचं तू मराठीमध्ये केलेलं भाषांतर आहे पण तुला तुझ्या ज्ञानाचा बोध झालेला ते कुठे आहे. आणि ज्यावेळेस सद्गुरूंनी त्यांना बोध केला की तुझं ज्ञान कुठे, तुझ्या आतमध्ये असलेलं ज्ञान हे जास्त मोलाचं आहे, त्यावेळेस त्यांनी अमृत अनुभव हा ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वर महाराजांनी. तसं आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणी गुरुदेव मार्गदर्शन करत असतात. बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये शंका येतात की आपण 20 वर्ष झालो जो जप दिलेला आहे तो करत आहोत, 15 वर्ष झालं जप दिलेला करत आहे, कोणी 25-30 वर्षापासून जोडलेले आहोत, ते दिलेली साधना कंटिन्यू करत आहेत, पण आपल्याला कुठेही त्याचा अनुभव येत नाही. कारण अनुभव प्रत्येक क्षणाला येत असतो पण आपण जागृत नसतो अनुभवाबद्दल. कसं तर आपली अपेक्षा काय असते, मी जर अनुष्ठान करत आहे, मी जर जप करत आहे तर मला माझ्या पद्धतीने मला त्या अनुष्ठानाचं फळ मला मिळालं पाहिजे किंवा माझ्या नुसार मला जे पाहिजे माझ्या नुसार मला त्याच्या फळाची प्राप्ती झाली पाहिजे. पण जर तुम्ही तुमच्या आयुष्यात सद्गुरू केला असेल तर सद्गुरू नेहमी तुमच्या विचारांच्या विरोधाभासात तुम्हाला समोर घेऊन जात असतो. कारण तुम्हाला ज्या दिशेनं जायचे ती दिशा तुम्हाला माहिती नाहीये, ती दिशा सद्गुरूंना माहिती आहे. मग सद्गुरू काय करतात, त्या दिशेला बरोबर मध्येच तटबंदी घालून दुसऱ्या दिशेला तुमचा प्रवास सुरू करतात. आणि दुसरी दिशा मिळाली आपल्याला की आपण डिस्टर्ब होऊन जातो. कारण आपल्या मनाने ठरलेल्या ज्या अपेक्षा असतात, मनाने ठरलेलं जे पक्क निश्चित केलेलं असतं त्या गोष्टी आपल्याला प्राप्त होत नाही. मग आपल्यामध्ये संशय निर्माण होतो, द्वंद्व निर्माण होते आणि आपण दुःखी होतो. आणि मग हा सद्गुरू नाही तर आपण दुसऱ्या संतांना, दुसऱ्या महात्म्यांना शोधण्याचा प्रयत्न करत असतो. तर ही जी जिज्ञासा आपल्यामध्ये निर्माण होते ती जिज्ञासा तुमच्या मनातून निर्माण झालेली आहे, बुद्धीतून निर्माण झालेली आहे. आणि ही जिज्ञासा जर तुम्ही तुमच्या आतमध्ये कन्वर्ट केली तर कदाचित हा मार्ग तुम्हाला साधा आणि सोपा आणि सरळ प्राप्त होईल. बऱ्याच वेळा तुम्ही आज आपण सगळेजण एकाच सद्गुरूंच्या छत्रछायेखाली आपण साधना करत आहोत, शिकत आहोत किंवा आपण एकाच यात्रेमध्ये, एकाच गाडीमध्ये यात्रा करण्यासाठी बसलेलो आहोत. प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे आहेत पण प्रत्येकाच्या मनात एकमेकांबद्दल डाऊट आहेत. कसे तर आपल्याला जन्मजन्मांतराचे संस्कार आपल्यावर झालेले आहेत आणि ह्या जन्मजन्मांतराच्या संस्कारानुसार आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. आणि ते संस्कार, ते कर्माचं फळ सदैव सातत्याने गुरुदेव आपले ते कर्म कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. ज्या क्षणी कर्म कमी होण्याचा प्रयत्न होतो त्या क्षणी आपली इच्छा दुसऱ्या ठिकाणी प्रगट होते आणि मग आपल्याला वाटतं की आपण एवढं करून सुद्धा आपल्याला काहीच प्राप्त झालेलं नाही, किंवा मी म्हणजे आपल्या मनाची जी द्विधा स्थिती असते, जी मानसिकता असते ती पूर्णपणे विरळीत झालेली असते.
तर हे न होण्यासाठी तुमचा विश्वास तुमच्यावर दृढ असला पाहिजे, ना की समोरच्या व्यक्तीवर. मग तिथे कोणी असू दे, परमात्मा सुद्धा नाही. कारण बऱ्याच वेळा शास्त्र हेच सांगतं की तुम्ही स्वतःच परमात्मा आहात. तुमचं आत्मस्वरूप हेच तुमची परमात्मा शक्ती आहे. बस तुमचा विश्वास हा तुमच्या आत्मशक्तीवर पाहिजे. जोपर्यंत स्वतःची कृपा स्वतःवर होत नाही तोपर्यंत सद्गुरू सुद्धा काही करू शकत नाही आणि परमात्मा सुद्धा काही करू शकत नाही. म्हणून सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःची कृपा स्वतःवर असली पाहिजे. स्वतःची कृपा स्वतःवर असणं म्हणजे काय, तर तुम्ही जे कार्य करत असता त्या कार्यामध्ये तुमचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे. भगवंताला येणंच आहे तिथं. कारण तो फक्त भावासाठी भुकेला आहे. जिथे तुमचा भाव तिथे देव. मग तुमचा भाव किती आर्ततेत असला पाहिजे, हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. म्हणून भावे विन देव न कळे निसंदेह. ते सांगतायत की निश्चिंतपणे तुम्ही फ्री व्हा, निश्चिंतपणे तुम्ही मोकळे व्हा, की ज्या तिथे भाव आहे त्याच ठिकाणी मी आहे. जिथे भाव तिथे मी, हा त्यांचा दृष्टांत आहे. म्हणून आणि हा दृष्टांत प्राप्त होण्यासाठी गुरु महत्वाचा आहे. कारण गुरु विना अनुभव कैसाकडे. कारण हा अनुभव देण्यासाठी गुरु महत्वाचा असतो. बऱ्याच वेळा प्रत्येकाच्या आयुष्यात हा अनुभव आलेला आहे की गुरुदेव काहीतरी सांगत असतात आणि ज्यावेळेस ते सांगतात त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीचा बोध नसतो. कालांतराने 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी, वर्षांनी, 2 वर्षांनी, 10 वर्षांनी ती गोष्ट तुम्हाला क्लिक होते. हे गुरुजी आपल्याला हे वाक्य बोलले होते किंवा हे असं घडणार आहे हे तेव्हा त्यांनी सांगितलं होतं. हे बोध होतो. कशामुळे हा बोध 10 वर्षांनी का होईना पण तुमच्यामध्ये होतो? कारण तुमची असलेली त्यांच्यावरची श्रद्धा आणि तुमचा विश्वास, या गोष्टीमुळे तुम्हाला त्या गोष्टीचा बोध होतो, ते ज्ञान होतं, क्लिक होतो तुम्हाला की ही गोष्ट आपल्या आयुष्यात घडून गेलेली आहे किंवा घडणार आहे हे आपल्याला गुरुजींनी सांगितलं होतं. पण ज्यावेळेस ते सांगत असतात त्यावेळेस आपल्याला कदाचित ती गोष्ट त्याच वेळेची असते, पण आपलं लक्ष किंवा आपली जागृती तिथं नसते. त्यामुळे आपल्या कर्मात आणखीन 2-3 कर्माची भर पडत असते आणि कर्मबंधनात आपण फसतो. ते कर्मबंधातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात आणि आपण आपल्या कर्मामुळे आपण पुन्हा त्या कर्मबंधनात अडकतो. हा कर्माचा सिद्धांत आहे. कारण गुरूंचं कार्यच असतं की शिष्याला कर्मबंधनातून तो जे काही त्याचा कर्म सिद्धांत आहे त्या सिद्धांतातून त्याला हळूहळू तो जो त्याचा प्रारब्ध आहे त्या प्रारब्धातून त्याला कमी त्याचं जे प्रतिक्रिया जी असते ती कमी करण्याची शक्ती सद्गुरूंच्याकडे असते. आणि आपल्याला ती शक्ती जास्त, आपल्याला वाटतं आपण खूप भोगत आहोत, पण ते मात्र अलगद एक फुलाप्रमाणे आपल्याला जपत असतात. हा अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी येऊन गेलेला आहे. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, हेही एक शास्त्राचं प्रमाण सांगितलं जातं. कारण ज्याच्या आयुष्यात गुरु नाही त्याचा जन्म वाया गेला असं का म्हटलं जातं? कारण ज्याप्रमाणे बाकीच्या योनी जगत असतात त्याचप्रमाणे मनुष्य योनी ही जगत असते. जन्माला येते, मरते, कार्य करते, इच्छा भोगते, सगळं भोग भोगते, मृत्यूला प्राप्त होते. बाकीच्याही योनी अशाच करतात, जन्म घेतात, भोग भोगतात आणि मृत्यूला प्राप्त होतात. पण मनुष्य ध्येय एक असं आहे की तो आपल्या विवेक बुद्धीद्वारे स्वस्वरूपाची प्राप्ती करू शकतो आणि स्वस्वरूपाची प्राप्ती करण्यासाठी त्याला मार्गदर्शक महत्वाचं आहे. मार्गदर्शक हे गुरुद्वारे प्राप्त होतं. म्हणून प्रत्येक जेव्हा मनुष्य देह धारण करतो त्यावेळेस त्याने त्याच्या आयुष्यात गुरु करणं अत्यंत आवश्यक आहे. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. म्हणजे सद्गुरु हे तत्व तुम्हाला सातत्याने कार्यरत ठेवते. तुमचं सुरक्षा कवच असतं सद्गुरु तत्व. हे तत्व म्हटलंय, व्यक्ती नाही. कारण तुम्ही ज्या सद्गुरूंना व्यक्ती म्हणून पाहता ती व्यक्ती नसतेच. ती तुमच्या सतत सातत्याने ज्या क्षणी तुम्ही गुरु करतात ते तत्वाशी तुम्ही जोडल्या जातात त्यावेळेस ते तत्व 24 तास तुमच्या बरोबर असतं. तुम्ही काय करता, काय करत नाही किंवा काय केलं पाहिजे याचं
अंतर्मनातून तुम्हाला जर तुम्ही आतमध्ये प्रवेश केला आणि आतला आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ते मार्गदर्शन करत असतं, ते तत्व मार्गदर्शन करत असतं. पण आपला बोध कमी पडतो, आपली जाणीव कमी पडते आणि आपली जागरूकता आपल्याला कुठेतरी आपली कमी असते. त्याच्यामुळे या गोष्टींचा बोध आपल्याला होत नाही. म्हणून सद्गुरू वाचुनी संसारी तारक नसेची निष्ठा कान नसोनी, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे सद्गुरू वाचून तुम्हाला तुमच्या जीवनातून तारणार सुद्धा कोणी नाहीये. म्हणजे सद्गुरू हा आपल्या जीवनामधला एक अविभाज्य किंवा अतिशय महत्वाचा घटक आहे. तो आपल्याला आपल्या जीवनातून, आपल्याला मनुष्य देहातून बाहेर काढण्यासाठी पूर्णपणे कार्यरत असतो. म्हणून सद्गुरूशी शरण जाणे त्याशी ब्रह्मज्ञान प्राप्त होय. पुढच्या ज्यावेळेस ज्ञानेश्वरीचा हा 16वा अध्याय आहे त्याच्यामध्ये ते सांगतात की सद्गुरूशी शरण जाय त्याची ब्रह्म प्राप्त होय. सद्गुरू वाचुनी नामाचा बोध आपल्याला, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सद्गुरूंशी शरण जाता त्यावेळेस तुम्हाला त्या ब्रह्माची प्राप्ती होते किंवा ते ब्रह्म प्राप्त झाल्याचा बोध तुम्हाला होतो, जे अपरोक्ष ज्ञानामध्ये सांगितलेलं आहे. मग हा अपरोक्ष ज्ञान, परोक्ष ज्ञान आणि प्रत्यक्ष ज्ञान, हे ज्ञान आपण करत असताना कुठेतरी आपल्याला तपाची, दंबाची, धर्माची प्रचिती येत असते. आणि हे करत असताना मग तप म्हणजे काय, तर भगवद्गीतेमध्ये 17व्या अध्यायामध्ये खूप छान सांगितलेली आहे तपाची परिभाषा. शारीरिक तप काय, मानसिक तप काय, वाणीचे तप काय. तर याच्यातल्या आपल्या पुस्तकामध्ये श्लोक दिलेले आहेत त्यांनी शारीरिक तपाबद्दल. देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचम आर्चवम ब्रह्मचर्य अहिंसा च शारीरम तप उच्यते. म्हणजे अहिंसा, ब्रह्मचर्य, पवित्रता, सरळता, जे शौच म्हणजे शुद्धता, ज्ञान, गुरु, देवता, हे जे काही आहे, ब्राह्मण, या लोकांचं पूजन करा तुम्ही शरीराने. अहिंसेचा मार्ग स्वीकारा. आता आपल्यामध्ये जे हिंद राष्ट्राचं विधान काढलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी पंचशील सांगितलेलं आहे की चोरी करू नका, ब्रह्मचर्य, अहिंसाचं पालन करा, सत्य बोला. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या शारीरिक तपामध्ये येतात. अहिंसेचं पालन करणं, ब्रह्मचर्याचं पालन करणं, पवित्रता सांभाळणं, चरित्र सांभाळणं, शुद्धता ठेवणं. आणि त्याचबरोबर हे करत असताना ज्ञानींचं पूजन करा, देवतांचं पूजन करा, गुरुचं पूजन करा, ब्राह्मणांचं पूजन करा. ब्राह्मणांचं पूजन म्हणजे काय, इथे ज्ञानाचं पूजन करा असं त्यांना सांगायचं आहे. तर हे सर्व पूजन करत असताना तुमचं शारीरिक तप, शरीरामध्ये तप निर्माण होईल. आणि ज्यावेळेस ब्रह्मचर्यासारखं तप शारीरिक तप नाही, अहिंसेसारखं तप नाहीये, मग हे शारीरिक तपाचं विश्लेषण भगवद्गीतेमध्ये 17व्या अध्यायात सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने वाणीचं तप ही तितकंच महत्वाचं आहे. कारण अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितम चेयत स्वाध्यायाभ्यासनम चैव वाङ्मयम तप उच्यते. अर्थात जी वाणी आहे ती दुसऱ्यांना विचलित न करणारी असावी. आपण जर एखादी मैत्रीण आपल्या बरोबर किंवा एखादा मित्र आपल्या बरोबर चर्चा करायला आला आणि आपल्या बोलण्याने त्याला शांत होण्याऐवजी तो विचलित होऊन जातो, तर ही वाणी तप म्हणू शकतो का आपण याला? म्हणजे वाणीचं तप म्हणजे स्वतःच्या वाणीवर कंट्रोल, नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. समोरची व्यक्ती कुठल्या भावाने आपल्याकडे आली आणि आपण त्याच्याबरोबर कशा पद्धतीने बोललं पाहिजे, हे वाणीचं तप आपल्यामध्ये निर्माण झालं पाहिजे. आपल्या बोलण्याने जर त्याचं मन विचलित होत असेल तर ते तप होऊ शकत नाही किंवा ती वाणी होऊ शकत नाही. त्या वाणीनं समोरच्या व्यक्तीला त्रास होत आहे. मग अशा वेळेस या वाणीचं तप करण्यासाठी तुम्ही काय कराल? तर वेदशास्त्राचं पठन करा, नामस्मरण करा, सत्संगामध्ये सहभागी व्हा. याने काय होईल, तुमच्या वाणीमध्ये गोडवा निर्माण होईल आणि तुमची वाणी तुमच्या नियंत्रणाखाली राहील. जी वाणी सत्य, प्रिय किंवा लोकांच्या हितासाठी उपयोगी पडते अशा वाणीचा तुम्ही हळूहळू उपयोग करू लागाल. तर हे सुद्धा एक तप आहे.
तप म्हणजे एका पायावर उभं राहणं, हिमालयात जाऊन साधना करणं, याला तप म्हटलेलं नाहीये. आपल्या व्यवहारी जीवनामध्ये या जगतामध्ये राहून तुम्ही हे शारीरिक, मानसिक, वाचिक जप करू शकता. फक्त तुम्हाला त्याची टर्न बदलायचा आहे. तो तपाचा भाग जो आहे, जो आपण वाचत आलेलो आहोत किंवा आपण ज्याला महत्व देत आहोत, तो तप न करता तुमच्या वाणीमध्ये, तुमच्या शरीर कर्मामध्ये किंवा तुमच्या मनाच्या कर्मामध्ये. आता मनाचं तप कसं असेल, तर याच्यात सांगितलंय मनप्रसाद सौम्यत्वम, मौन आत्मविनिग्रह, भावस शुद्धिरित्यतपो मानसमुच्यते. म्हणजे तुमच्या मनाला सातत्याने प्रसन्न ठेवा, तुमच्या मनामध्ये सौम्यता ठेवा, अंतर्मौन व्हा. तुमचं जे मन आहे त्या मनाला आतमध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनावर आत्मसंयम ठेवा आणि या मनाचा निग्रह ठेवण्याचा जी साधना आहे ती साधना तुम्ही करा. ते तुमचं तप आहे. याने काय होईल, तुमच्या भावामध्ये पवित्रता निर्माण होईल. कारण शरीराचं तप, वाणीचं तप, मनाचं तप हे आपल्याला उपयुक्त पडेल तुमचं अंतःकरण शुद्ध करण्यासाठी. मग इथे आपल्याला कुठे योग, याग, विधी ही करण्याची गरज नाहीये. म्हणून पहिल्या चरणामध्ये सांगितले योग, याग, विधी येणे नव्हे सिद्धी. हे करून तुम्हाला सिद्धी प्राप्त होणार नाहीये. तर तुम्हाला जे हवंय, जे स्वरूप प्राप्त करायचं आहे ते स्वरूप आपल्यामध्येच आहे. फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या स्वरूपाला तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा अंतर्मुख होऊन. मग अंतर्मुख होण्यासाठी त्यांनी हे शारीरिक तप, वाणीचं तप आणि मानसिक तप हे थोडक्यात सांगितलेलं आहे. कारण या नाना वृत्तीच्या मागे धावण्यापेक्षा अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करा तुमच्या मनाने, तुमच्या वाणीनं आणि तुमच्या शरीराने. हे साधना आहेत. शरीर, मन, बुद्धी हे साधना आहेत आणि या साधनांचा उपयोग तुम्हाला तपाच्या द्वारे करायचा आहे. तर हे तप तुम्ही आत्मसात करा. म्हणजे हळूहळू तुम्हाला तुमच्या असल्याचा बोध होईल आणि मग हळूहळू तुम्ही जीवेशना, लोकेशना, वित्तेशना, भोगेशना या ज्या सिद्धी हे जे आहेत, जीवेशना आहे, लोकेशना आहे, वित्तेशना आहे, भोगेशना आहे, याच्या मागे आपलं मन सातत्याने धावत असतं. तर ते मन कुठेतरी तुमच्या ताब्यात येऊन ह्या सिद्धींपासून, कारण सिद्धीतूनच हे सर्व प्राप्त होतं. या एक प्रकारच्या शक्ती, प्रतिष्ठा ज्या आहेत, जसं लोकेशना म्हणजे मला लोकांमध्ये जाऊन माझी लोकांनी मान सन्मान दिला पाहिजे, मला माझी पद प्रतिष्ठा वाढली पाहिजे लोकांमध्ये. ही जी लोकेशना आहे ही अडथळे निर्माण करते आपल्या साधनेमध्ये. त्याचप्रमाणे जीवेशना आहे. जीवेशना म्हणजे काय, तर माझा जीवासाठी, माझ्या देहासाठी मी जे काही करील, माझा देह हा उत्कृष्ट आहे हे दाखवून देण्यासाठी व्यक्ती पूर्णपणे प्रयत्न करत असतो. आणि भोगेशना म्हणजे हा जो माझा देह आहे, हा देह फक्त भोग भोगण्यासाठी आलेला आहे. याच्याशिवाय या देहाचं कार्यच नाही. वित्तेशना फक्त पैसा कमवणे, संपत्ती कमवणे, ऐश्वर्य प्राप्त करणे याच्याशिवाय या जन्माचं सार्थक नाही. हे ज्या शक्ती आहेत, लोकेशना, वित्तेशना, भोगेशना, जीवेशना, याच्यापासून तुमची हळूहळू सुटका होईल आणि तुम्ही अंतर्मुख झाल्यानंतर आत्मस्वरूपाच्या जवळ जाल. मग अशाने ज्या सिद्धी तुम्हाला शांती प्राप्त होत जाईल, तुम्ही आतल्यात शांत होत जाल. मग पुढचं जे चरण आहे ते तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. मग हे सर्व सांगण्यासाठी हे जे तपे विन दैवत दिधल्या विना प्राप्त, जोपर्यंत तुम्ही तप करत नाही तोपर्यंत काहीच प्राप्त होत नाही. साधे व्यवहारात तुम्ही कुठलीही गोष्ट करण्यासाठी प्रयत्न करा, तर ती गोष्ट जोपर्यंत शेतात पेरलं नाही तर ते पीक प्राप्त कसं होईल, धान्य घरात कसं येईल. तर धान्य घरात येण्यासाठी तुम्हाला 3 महिने तप करावं लागतं. शेताची मशागत करणं आहे, शेतात पेरणी आहे, बी आहे, शेताची खुरपणी आहे, बऱ्याच अशा गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात पीक घरात येण्यासाठी. हे सुद्धा तप आहे. मग भगवंत प्राप्ती
कसं ठरवलं आपण की आपल्याला परमात्मा आता आपण 40 दिवसाचं अनुष्ठान केलं की आपल्याला देवाची प्राप्ती झाली पाहिजे? अरे पण त्या 40 दिवसाच्या अनुष्ठानाच्या पाठीमागं तुमचा भाव काय आहे? तुमचं हृदय त्याच्यासाठी खरंच तडपडत आहे का, की तुम्हाला सिद्धीच्या मागे तडपडत आहे? सकाळच्या क्लासमध्ये रवीना दीदीने खूप सुंदर उदाहरण दिलं, ऐकलं असेल तुम्ही सर्वांनी, तर ते उदाहरण खूपच छान होतं. गोपालदास ते महाराज होते, त्यांचं जे हरिद्वारला त्यांचा आज आश्रम उभा आहे, तर त्यांनी कितीतरी करोडोंचं अनुष्ठान केलं होतं गायत्री जपाचं, गोपाल जपाचं. तर ते अनुष्ठानचं फळ त्यांना प्राप्त नाही झालं म्हणून ते रुसून गेले किंवा वैतागून गेले. तशी आपली गत असते. आपण थोडं करतो पण आपल्याला जास्तीची अपेक्षा असते. त्यापेक्षा आपण करत राहा आज ना उद्या, आणि फळ हे मिळतच असतं, सातत्याने तुमच्या बरोबर असतं. फक्त आपल्याला बोध नसतो, एवढी आपली कमतरता आहे. आणि हे मान्य करावं लागेल. जोपर्यंत आपण ही गोष्ट स्वीकारत नाही तोपर्यंत आपल्याला पीडा, दुःख, यातना ह्या होतच असतात आणि होणारच. ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की मी जप करत आहे, हा जप माझ्या बरोबर सातत्याने आहे किंवा जपाचा जो स्वामी आहे तो माझ्या बरोबर आहे, ह्या भाव तुमच्या बरोबर असेल तर तुमचं कुणीही काही वाकडं करू शकत नाही. त्यासाठी तुमचं हृदय शुद्ध ठेवा आणि त्या हृदयात भगवंताला बसवा, ज्याची तुम्हाला प्राप्ती करायची आहे. तुमच्या आत्मस्वरूपाला हृदयात बसवा. असं बांधून ठेवा, हृदय बंदिकाना केला त्यात विठ्ठल कोंडीला. तर त्या हृदयाला बंदिकाना करा त्या परमात्म्याचा, आणि मग परमात्मा तुमच्या सतत सातत्याने अवतीभोवती तुमच्या बरोबर राहणार, यात शंकाच नाही. मग गुजे विना हित कोण सांगे. मग जे काय आपल्या आयुष्यामध्ये घडतं ना, ते आपण आपल्या स्वतःशीच बोलायला सुरुवात करतो. कारण आपलं हित ऐकण्यासाठी परमात्मा आपल्या हृदयात वास करत आहे, बसलेला आहे, याची प्रचिती येते आपल्याला. आणि मग आपण जेवढे बरेचसे साधक असतात ते काय करतात, आपलं जे घरात मंदिर असतं, आपली जी श्रद्धा आराध्य असतं, त्या ठिकाणी जाऊन रडत असतील, मन मोकळं करत असतील. कारण त्यांना माहिती आहे, त्यांचा विश्वास आहे की परमात्माशिवाय आपल्या जवळचं कोणी नाही. कोणी लोक आईपाशी आपलं हितगुज आहे, जे आपले सुखदुःख आहेत ते आईपाशी व्यक्त करत असतात, वडिलांपाशी व्यक्त करत असतात, मित्रापाशी व्यक्त करत असतात, प्रेमीपाशी व्यक्त करत असतात, पतीपाशी पती पत्नी एकमेकांच्या विश्वासातले असतील तर ते एकमेकांबरोबर व्यक्त करत असतात. तर प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही तप करून जे प्राप्त होतं, ते प्राप्त झालेलं हित जे आहे ते तुम्हाला कुठे ना कुठेतरी व्यक्त करायचं असतं. आणि हे व्यक्त करण्यासाठी गुजे विनहित कोण सांगे. घडलेली घटना जी आहे ती सांगण्यासाठी तुम्हाला कुणाची तरी आवश्यकता असते, आणि ती आवश्यकता म्हणजे तुमच्या आयुष्यात असणारे, तुमच्या जीवनात असणारे जे तुमचे जवळचे नातेवाईक आहेत, जवळचे, ज्यांना तुम्ही खूप जवळचे मानता, अशा लोकांना तुम्ही तुमचं हितगुज सांगत असता. जर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही जर खूप कष्ट केले असतील आणि त्या कष्टांनी प्राप्त झालेला जो शिखर आहे, ते शिखर ज्यावेळेस तो आनंद तुम्हाला प्राप्त होतो, तो आनंद सांगण्यासाठी तुमचं मन तडफडत असतं, तुमचं हृदय गदगदित होत असतं, आणि मग तुम्ही ते कुणापाशी तरी व्यक्त करत असता, मोकळा करत असता. तर त्याला इथे सांगितले गुज विनहित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरुणोपाय. हे ज्ञानदेव दृष्टांताची मात, दृष्टांत म्हणजे काय हे आधी जाणून घेऊया. दृष्टांत म्हणजे ज्यावेळेस आपण प्रत्येक गोष्ट, आपल्याला जी माहिती आहे किंवा आपल्याला ज्या गोष्टीचं ज्ञान आहे, जी गोष्ट आपण सातत्याने बोलत असतो, पाहत असतो, आपल्या अवतीभोवती घडलेले जे अनुभव असतात त्याच्यातून जे आपण स्पष्टीकरण देतो त्याला दृष्टांत असं म्हटलं जातं. मग ते जसं की प्रामाणिकता आहे, सत्यता आहे, त्या गोष्टीमध्ये, त्या वस्तूमध्ये सत्यता आहे, आणि ती घटना घडून गेलेली आहे तुमच्या डोळ्यासमोर. तुम्ही त्या स्वतः डोळ्यांनी बघितलेली आहे, स्वतः कानाने ऐकलेली आहे किंवा प्रत्यक्षात आलेली आहे, आणि ती प्रत्यक्ष जी सत्यता जी घडते ती तुम्हाला कोणाकडून ऐकायला मिळते. जसं आज दृष्टांत सांगितला रवीना दीदीने, त्या महात्म्याचा दृष्टांत सांगितला की ती घटना घडली होती, घडून गेलेली आहे, आणि ती घटना अनुभव उदाहरण म्हणून तुम्हाला
स्पष्ट केली जाते, त्याला दृष्टांत असं म्हटलं जातं. मग ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरुण उपाय. हे जे काय भाव आहे, हा गुरुविन अनुभव कैसे कळे, तर हा जो गुरुच्याकडून आलेला जो तुम्हाला अनुभव आहे, तपे विन दैवत, ज्यावेळेस तुम्ही तप करून करून जे दैवत्व प्राप्त होईल, दिव्यत्व प्राप्त होईल, हे प्राप्त झालेलं हितगुज जे आहे ते सांगण्यासाठी साधूंच्या संगतीत राहावं लागेल. साधूंच्या संगतीशिवाय तुम्हाला तुमचंही हितगुज ऐकणारं कोणीच नसतं आध्यात्मिक जगतामध्ये. व्यवहारिक जगतामध्ये तुम्ही तुमचे जे काही पती पत्नी, आई वडील, बहीण भाऊ, या सगळ्यांशी, मित्र प्रेमी, या सर्वांना तुम्ही तुमचं हितगुज सांगत असता व्यवहारिक जीवनातलं. पण आध्यात्मिक जीवनातलं हितगुज सांगण्यासाठी तुमच्यामध्ये दिव्यत्व प्राप्त झालेलं सांगण्यासाठी दृष्टांत आहे, हे जे दृष्टांत तुम्हाला प्राप्त झालेले आहे ते तुम्हाला सांगण्यासाठी साधूंचे संगती तरुण उपाय. साधूंच्या शिवाय तुमच्या या अनुभवाला किंवा या दिव्यत्वाला सांगण्यासाठी फक्त साधूच, संत, सत्संग ह्याच गोष्टी शिवाय तुम्हाला पर्याय नाही. आणि हे करत असताना ज्यावेळेस तुम्ही साधूंची संगतीमध्ये राहता त्यावेळेस ते दृष्टांत, अनुभव, तप, दिव्यत्व, सिद्धी, हे अनुभव जे सगळे आहेत ते साधूच्या संगतीत मिळायला सुरुवात होते. म्हणून आज जे आपण हे प्रत्येक वेळेस कुठे ना कुठेतरी शिबिरांचं आयोजन केलं जातं, या शिबिरामध्ये आपण बऱ्याच वेळा एकदा शिबिर केलं की असं वाटतं आपण करून आलोय शिबिर, आपल्याला एकदा केले म्हटल्यावर परत कशाला जायचं, हा आपल्या मनातला विचार असतो. पण त्या शिबिरापेक्षा तुम्हाला त्या संतांच्या संगतीत राहायला मिळणार आहे किंवा त्या माहोलमध्ये तुम्ही तिथं राहणार आहात. तर ज्यावेळेस तुम्ही राहता त्यावेळेस तुमच्या कर्माची गती कमी होत असते. म्हणून जितक्या वेळा तुम्हाला संतांच्या संगतीत राहण्याचा योग येईल तितक्या वेळा तुम्हाला संतांच्या संगतीत राहायला मिळालं पाहिजे अशी प्रार्थना करत राहा. कारण हा संतांचा संग हा खूप मोलाचा आहे. तुम्ही तिथे काही साधना नाही केली तरी चालेल, फक्त त्यांच्या संगतीत राहा, त्यांचं तिथे जे काय पडेल ते कार्य करा, जे सेवा तुमच्या वाटेला मिळेल ती करा. त्याच्यामध्ये जो तुमची कर्मचा सिद्धांत जो आहे, कर्म कटण्याची जी शक्ती आहे ती फक्त संतांमध्ये आहे. त्यांच्याशिवाय तुमच्या जीवनाचा तरुण उपाय करणारा कोणी नाही. तरुण उपाय म्हणजे जीवनाचा उद्धार फक्त संतांच्या संगतीत राहून, साधूंच्या संगतीत राहून होतो. म्हणून संत संगतीचा लाभ जितका घेता येईल तेवढा तुम्ही लाभ घेत जा. पण आपला लाभ हा लोभासाठी असतो, लाभासाठी असतो, म्हणून तो लाभ आपल्याला पूर्णपणे घेता येत नाही. ज्यावेळेस तुम्ही ठरवाल की नाही मला जायचं आहे, त्यावेळेस तुमचे मान, सम्मान, अपेक्षा ह्या सगळ्या गोष्टी बाजूला असतात. तुम्हाला फक्त तिथं जायचंय हाच उद्देश तुमच्या डोक्यात असतो. तिथं गेल्यानंतर जो तुम्हाला आनंद होतो तो खूप वेगळा असतो. पण बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये संशय निर्माण होतो की आपल्याला बोलवलं नाही किंवा आपल्याला सांगितलं नाही, मग आपण कसं जायचं. महत्वाचा तो विषय नाही, महत्वाचा हा विषय आहे की मला त्यांचं सानिध्य मिळणं गरजेचं आहे. मग तिथे ज्यावेळेस शिबिरामध्ये जे लोक येत असतात, ती शिबिरामध्ये येणारी लोक सुद्धा संतांच्या संगतीमुळे त्यांचाही उपयोग आपल्याला होत असतो. कारण त्यांची जी एनर्जी असते, त्या शिबिरार्थींची जी एनर्जी असते ती एनर्जी सुद्धा कार्यरत असते तिथं. मग त्या शिबिरात बसवलं नाही आपल्याला तरी चालतं, त्या शिबिरार्थ्यांची सेवा केली तरी आपल्याला वाटतं की आपल्याला खूप काही प्राप्त झालं. हा भाव तुमच्या मनामध्ये पाहिजे. आणि भगवंताने आपल्याशी पाहणं पेक्षा आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो ही आपली तळमळ जास्त महत्वाची आहे. प्रेम म्हणजे काय, तर अर्जुन आणि श्रीकृष्णाचं जे प्रेम आहे ते कधी, याच्यातून आपल्याला खूप काही बोध घेण्यासारखं आहे. कारण यामध्ये अर्जुन कितीतरी कृष्णाला वेगवेगळ्या पद्धतीने उपलक्षणांनी बोलत असतो, पण कृष्णाला त्याच्यावर काही परिणाम होत नाही. कारण अर्जुनाचं नामस्मरण हे सातत्याने अखंडित नामस्मरण असल्यामुळं कृष्णाला
किती बोललं, किती काही केलं तरी श्रीकृष्ण हा अर्जुनाच्याच अवतीभोवती गिरट्या घालत होता. कारण त्या नामस्मरणाचा हा परिणाम होता. श्रीकृष्ण द्वारकेमध्ये नव्हता राहत. पांडवांच्या घरी घोड्यांना चारा घालणं, घोड्यांची सेवा करणं, अर्जुनाबरोबर सातत्याने त्याचा सारथी बनणं, एक दिवस अर्जुनाची पत्नी बनून राहिला. तर हे जे प्रेमापोटी, हे भावापोटी सगळं होतं. म्हणून आपला भाव शुद्ध पाहिजे, आणि जोपर्यंत आपल्या अंतःकरणात आपला भाव शुद्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याही देवत्वाची प्राप्ती होणार नाही. आणि हा निश्चित, हा निसंदेह तुमच्या मनामध्ये दृढ असला की तुमचे सगळे अध्यात्म जगतातले जे काही मार्ग आहेत ते मार्ग पूर्णपणे मोकळे होत जातात. कारण तुमचा भाव शुद्ध, तिथे भगवंत तुमच्या सेवेत सतत सातत्याने हजर असतो. मग तो कुठेही असला तरी चालेल, तरी सुद्धा तो तुमच्या बरोबरच असतो. ही प्रचिती भावाबरोबर प्रगट होते. म्हणून जिथे भाव तिथे देव या उक्तीप्रमाणे आपला भाव शुद्ध अंतःकरणामध्ये निश्चल असला पाहिजे. ही प्रार्थना आहे सर्वांसाठी की योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे, तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त, गुंजे विन हित कोण सांगे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूंचे संगती तरुणोपाय. तर हे सर्व घडवण्यासाठी, या दृष्टांताची अनुभूती येण्यासाठी, दिव्यत्वाची अनुभूती येण्यासाठी, देवत्व प्राप्त करण्यासाठी आपल्याला संत संगतीशिवाय आपल्या जीवनाचा उद्धार नाही. म्हणून जितका वेळ तुम्हाला संतांच्या संगतीत राहता येईल तितका वेळ तुम्ही साधूंच्या संगतीत राहा. हा जो अभंग 5वा आहे हेच सांगण्याचा इथे संत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला बोध करत आहेत. आणि हा बोध आपण आत्मसात करायचा आहे. ज्या दिवशी तुम्ही आत्मसात कराल त्या क्षणी तुम्हाला हे सांगण्याची आवश्यकता पडणार नाही. कारण हे तुमच्या आतमध्ये पूर्णपणे प्रतिफलित झालेला आहे. म्हणून हा अभंग, या अभंगाचं निरूपण इथं पूर्णपणे झालेलं आहे. आज या पद्धतीनं आजचा हा सत्र इथे समाप्त करते. धन्यवाद माई. आज 5वां अभंग अपना आज पूरा कंप्लीट हुआ है. और किसी को कुछ पूछने का है या कुछ समझ में नहीं आया तो आप बोल सकते हो, बात कर सकते हो. काय म्हटलं सर तुम्ही? हेलो, आवाज आ रही है मेरी? हाँ हाँ आ रही. मैं ये बोल रहा हूँ 5वां अभंग आज पूरा कंप्लीट हुआ और इसके बारे में किसी को कुछ जानकारी ना हुई, कुछ समझ में ना आया तो पूछ सकते हैं. हाँ अभी तो 3-4 मिनट है हमारे पास. म्हणजे थोडक्यात आपल्याला सद्गुरु वाचून नामाचा बोध आपल्याला होऊ शकत नाही. जसं तत्वमसी हा महावाक्य जे आहे किंवा खलविदम ब्रह्म हे जे महावाक्य आहे, 4 महावाक्य आहेत, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, खलविदम ब्रह्म, हे जे महावाक्याचा जो बोध आहे, या महावाक्याचं जे प्रगटीकरण आहे ते फक्त सद्गुरूंच्या आशीर्वादाने किंवा सद्गुरूंच्या कृपेनेच याचा बोध होतो आपल्याला. म्हणून सद्गुरू हा जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे. कारण कुठलंही नाम सुद्धा सद्गुरू वाचून नामाचा सुद्धा जो बोध आहे तो आपल्याला होऊ शकत नाही. म्हणून नाम सुद्धा सद्गुरूंच्या कृपेने मिळालेलं नाम हे अत्यंत लाभदायक किंवा अत्यंत जीवनाचा जो तरुण उपाय करण्यासाठी आहे. ते सद्गुरूंच्या मुखातून पडलेलं जे नाम आहे तर ते आपल्याला कार्यरत राहणार आहे. ह्याच्यामध्ये अजून कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. अन्यथा आपला पुढचा जे चर्चा क्षेत्र आहे ते प्रश्न उत्तरांचंच राहील. खूप खूप धन्यवाद तुम्हाला सर्वांना. धन्यवाद आचार्य जी, आपका बहुत बहुत धन्यवाद. और आप सभी साधक साधिकाओं का भी बहुत बहुत धन्यवाद कि आप समय पर जुड़े और इस सत्र में की शोभा बढ़ाई. उस बदल आप सभी का धन्यवाद. अभी अगले सत्र में हम मिलेंगे कुछ प्रश्नों के साथ और उसमें कुछ उत्तर भी रहेंगे, प्रश्न भी आपका रहेगा. तो आप प्रश्न की तैयारी के साथ आप उपस्थित रहिएगा, वही आप सभी से निवेदन है. और इसी के साथ इस सत्र को मैं आचार्य जी से निवेदन करूंगा
ये प्रार्थना के साथ पूर्ण करें। धन्यवाद। धन्यवाद सर्वांना. आपण प्रार्थनेने समाप्ती करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतिः. धन्यवाद सर्वांना. धन्यवाद मैम, धन्यवाद सभी को, धन्यवाद। हरिओम माई.